हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. तर रविवारची महाशिवरात्र आलेली आहे, त्याच्यामुळं काय झालं आहे, सुट्टी आहे आणि निवांत सगळे कामं आवरले मी मस्त. तर छान अशी उठले सकाळी, मस्त छान असे केस वगैरे धुतले आणि जास्त काही पुसले नाही आणि गुंता वगैरे लगेच मी काही काढत नाही, कारण की मला सगळ्यात आधी आहे ना बाकीचे कामं उरकायचं असतं. तर आज रविवार आणि बाजार पण भरला होता. शुक्रवारी पण बाजार असतो आणि रविवार असं आठवड्यात दोनदा बाजार असतो. त्याच्यामुळे जर आपलं शुक्रवारी मिस झाला बाजार तर आपल्याला रविवारी थोडाफार भाजीपाला आपण आणू शकतो. तर मला तेच करायचं होतं. खरं तर शुक्रवारी सगळा बाजार मी केला होता, पण मला आहे ना आता आज उपवास, तर मग केळी वगैरे आणि किंवा मग अजून फ्रूट वगैरे बघायचं होतं, म्हणून मला बाजारात पण जायचं होतं. तर नेहमीप्रमाणेच मी उठले, आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मला सगळ्यात आधी चहा लागतो. आणि हो, किचन वाटा वगैरे सगळं मी रात्रीच क्लीन करून ठेवलं होतं, कारण की उद्या घाई होणार, म्हणजे म्हटलं चला आधीच आवरून घेऊया. तर किचन वगैरे रात्रीच क्लीन केलं होतं आणि हा तांबे आणि ताट धुवायचा राहिला होता, जे की आता देवपूजा करायची आहे त्याच्यासाठी. तर ते घासण्यासाठी ठेवलं. नंतर आहे ना हा क्लचर आणला होता आणि 40 रुपयाला एवढा भारी आहे ना, म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं. पण कसं होतं माहिती का, तो जास्त टोचतो आणि त्याच्यामध्ये जे लागलेलं आहे ना ते क्रीम काय म्हणतो आपण त्याला, चमकी टाईप, तर त्याच्यामध्ये जास्त केस गुंततात. आणि मला आहे ना असे मोठे मोठे क्लचर लावले ना की माझं खूप डोकं दुखतं, म्हणून मी लावत नाही. पण हा बघितला लावून, म्हटलं बघूया कसा दिसतो. दिसायला तर छान दिसत होता, पण खूपच मोठा झाला होता आणि 40 रुपयाला आला तो. जरा छान दिसतो म्हणून म्हटलं चला घेऊया, तर एक घेतला मी तो. इथे ना मला नाही का, म्हणजे प्लास्टिकच्याच भांड्यामध्ये साय काढायची असती, पण ह्यावेळेस मी काय केलं माहिती का, स्टीलचा डबा घेतला. म्हणलं प्लास्टिकमध्ये नको. तर जशी थोडी थोडी साय साठल तसं तसं मी त्याच्यात टाकत असते. ह्यावेळेस काय जास्त साय वगैरे भेटतच नाही आहे, कारण की मी विसरून जाते दुपारची ते दूध फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. माझा चहा झाला, त्याच्यानंतर मी आर्यनला चहा दिला आणि मग म्हटलं आता बाहेरचं झाडून घेऊया. कारण की मी उठल्या आहे ना बाहेरचं झाडणं वगैरे करायला पाहिजे, पण ते माझ्याच्याने होत नाही. पहिलं चहा वगैरे मला लागतो आणि घाई असती, संडे असू दे किंवा इतर कोणताही दिवस असू दे आणि आर्यनचं स्कूल असू दे, मला बाहेर झाडू मारायला लगेच नाही जमत, की उठलं की मारायचं असं नाही. आर्यन गेल्याशिवाय आणि त्याला वेळेत पोच केल्याशिवाय मी दुसरे कुठलेच कामं करत नाही. जे आहे ते आहे. प्रत्येकजण पहिल्यांदा झाडू वगैरे मारतं, बरोबर आहे, मी पण मारायला पाहिजे. पण त्याला वेळ मी दिला ना तर माझे आर्यनला टिफिन वगैरे माझ्याच्याने काही होत नाही. जे आहे ते आहे. तर इथे छान असा झाडू वगैरे मारून घेतला आणि खाली फरशी वगैरे पुसायची, म्हणजे जे आपण येतो ना वरच्या साईडनी. तर इथं समोर त्या ताई राहतात आणि इथं मी राहते ना, मग आम्हीच राहतो वरती. तर मग ते पुसून घ्यावं लागतं, नाही तर सगळी धूळ आहे ना ती घरात जाते आणि घरात गेली ना की ते आर्यनच्या पायाने एकदम बेडवरती त्याचे निशाण छापतात, म्हणून पुसावं लागतं. आधी मी एक दिवस सोडून पुसायची, तर आता डेलीच पुसावं लागतंय, कारण की खूप जास्त धूळ होती. तर छान असं क्लीन माझं पुसून वगैरे झालं, कारण की काय होतं, आर्यन स्कूलला गेला ना त्याच्यानंतर ही कामं व्यवस्थित होतात, त्याच्यासाठी मी तो गेल्यावरच करते. तर पाहू शकता खूप छान असा शब्दानं भिजला आहे. इथं रात्रीच भिजू घातला होता मी. आणि इथे ना मला आता हा तांब्या वगैरे क्लीन करायचा. मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे ही पावडर आहे. तर ही पितांबरी सारखीच आहे. पितांबरी जरा नाही का, जसा तांब्याचा कलर आहे ना तशीच असते, पण ही व्हाईट कलरची आहे. मी माझा हात फक्त ओला करून घेतला, जास्त पाणी घ्यायचं नाही आहे. आणि कोरडा तांब्यावरती थोडासा ओल्या हातानेच फक्त ती पावडर आहे ना अशी चोळून घ्यायची आहे. बिलकुल याला घासणीची पण गरज पडत नाही. अगदी फक्त 2-5 मिनटामध्ये एकदम भारी क्लीन निघतं. जिथे जिथे डाग आहेत ना तिथं अंगठ्याने असं थोडंसं प्रेस करून घासून घ्यायचं. त्याला काहीच करायचं नाही. आता तुम्ही इथं बघताय ना, बिलकुल मी व्हिडिओ फास्ट वगैरे काही केलेला नाही आहे. छान असं चोळून घेतलं आणि आतमधून नाही धुतलं आहे मी, बाहेरूनच तुम्हाला दाखवते, नंतर धुवून घेईल. तर पाहू शकता फक्त पाण्याने धुवायचं आहे आणि हात येत नाही, एकदम काळे काळे होतात बरं का. जर कुणाला ॲलर्जी वगैरे काही होत असेल ना तर हातामध्ये तुम्ही पिशवी घालू शकता. मला तर काहीच होत नाही त्याने, खाज वगैरे काहीच येत नाही. आणि हाताला फक्त आहे ना चिरण्या पडल्यासारखं होतात, तेवढं फक्त तुम्ही काय करायचं, हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालायची आणि मग करायचं आहे. मला सध्या तर ते काय होत नाही आहे बरं का, पण हो चिरण्या खूप जास्त पडतात हाताला, तर तेवढं करायचं. आणि घासणीचा बिलकुल यूज नाही आहे, म्हणजे आपण घेतो ना साबण नंतर घासणी, असं त्याचा बिलकुल यूज नाही आहे, बिलकुल काही ते लागत नाही. इथे माझा तांब्या घासून झाला होता आणि तुम्ही पाहताय ना देवाचं ते ताट आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी पावडर घेतली आणि फक्त हाताने आहे ना थोडंसं घासून घेतलं. आता तेवढं एनर्जी, म्हणजे तेवढं जर आपल्याला करावंच लागेल ना, जेवढं आपण घासणीने घासतो ना त्या प्रकारेच आपल्या हाताने त्याला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित पावडर. लगेच डाग निघून जातात. म्हणजे मोठा तांब्या, पाण्याचा जो आपला मोठा हंडा असतो ना पितळी, तो सुद्धा खूप चकाचक निघतो त्याने. तर तुम्ही ते यूज करू शकता. व्हाईट कलरमध्ये पितांबरी येते, ती मागवायची. तर ते वगैरे घासून झालं छान असं. मग मी साडी वगैरे नेसले, कारण की देवपूजा करायची होती.
इतर वेळेस मी काय असं साडी वगैरे नेसून वगैरे असं काय देवपूजा करत नाही. जसं ड्रेस म्हणजे जे गाऊन वगैरे असं नाईट गाऊन किंवा काय ते जे मी डेली यूज करते त्याच्यावरतीच माझ्या देवपूजा वगैरे सगळे कामं होतात. कारण की मी जेव्हा बाहेर जाईल ना तेव्हा साडी नेसत असते किंवा व्हिडिओसाठी किंवा असं. तर इथे ना मला मम्मीकडं जायचं होतं कारण माझी मम्मी घरी नव्हती म्हणून मग मला तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन खिचडी बनवायची होती. आता माझी जी खिचडी आहे ना तर ती मी तशीच ठेवणार होते आणि तिथे जाऊनच मग मी खाणार होते. तर तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ वॉच करा. तर आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन व्हिडिओ पाहायचे असेल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. तर इथे ना मी फक्त आयलायनर यूज करते आणि लिपस्टिक, बस 2 गोष्टी. आणि आज थोडंसं पावडर लावलं आहे. मी कधीच पावडर लावत नाही कारण की माझी ऑइली स्किन आहे आणि खूप जास्त मला घाम पण येतो. मग मी जे पण स्किनवर लावते ना, आणि आता उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे जे पण स्किनवर लावल ना ते सगळं निघून जातं आणि खूप जास्त घाम येतो मला, पसीना होतो एकदम. म्हणून मी जास्त काही पावडर वगैरे क्रीम वगैरे यूज करत नाही. फक्त लिपस्टिक आणि आयलायनर, कधी कधी काजळ, बस. आता बरेच दिवस झाले आहेत ना, तब्येत खराब आहे, आवाज जातोय, बसतोय, तेलकट खाणं पिणं याच्यामुळे ना बिलकुल बरं वाटत नाही. तुम्हाला सुद्धा माझा आवाज जरा जरा वेगळा येत असेल ना तर तेवढं फक्त स्किप करा, माझा आवाज तुम्ही इग्नोर करा. तर इथे पाहू शकता छान असं लिप लायनर. मला लिप लायनर म्हणजे एकतर वरचा होट आहे ना माझा खूप छोटा आहे आणि खालच्या साईडने पण थोडंसं, त्याच्यासाठीच मी थोडंसं उठीव दिसण्यासाठी नॉर्मल लावते. आणि जास्त मोठे होट पण मला छान दिसत नाहीत आणि दिसणार पण नाही, उगच ते सुजल्यासारखं दिसतं मला. मी ट्राय केलेलं आहे त्याच्यामुळे नॉर्मलीच मी हे करते. जास्त मोठा नाही आहे ना माझा होट त्याच्यामुळे. आणि मग त्याला थोडंसं लिप लायनरनी आपण आउटर लाईन म्हणजे ओढली ना की छान असं दिसतं. तर इथे ना हेअर असे थोडेसे मी कट केले. तर आधी पण होते, आधीपासून होते, माझ्या मिस्टरांना जास्त आवडत नाही पुढचे हेअर त्याच्यामुळं कट करायला. पण ते पूर्ण मोठे लॉंग हेअर येतं आणि हे छान नाही वाटत म्हणून थोडेसेच कट केले होते. नंतर छान असं रेडी झाले, मस्त गेले. सगळ्यात आधी जाऊन मी पेरू घेतले, मार्केटला गेले. नंतर मम्मीच्या घरी गेले, शब्दांना मस्त मम्मीने भिजवूनच ठेवला होता, सगळी तयारी केली होती. मला फक्त खिचडी बनवायची होती. नंतर ती बनवली, पेरू कट केला, पप्पांना खिचडी खायला दिली, पिलूनी पण खिचडी खाल्ली आणि नंतर मी पण खाल्ली खिचडी आणि एक पेरूची फोड पण खाल्ली. नंतर जशी बुलेट चालते लाज वाटायला, लय दम लागतो याच्यावर सायकल चालवला ना. उद्या पिऊ. नंतर मग आर्यनसोबत मी मंदिरात आले आणि छान अशी पूजा केली. सगळ्यात आधी तिथं ज्या बायका होत्या ना मग त्यांना व्यवस्थित पूजा करून दिली, कारण की सगळ्यांनी एकत्र केली ना, ज्याला ज्याचा त्याचा वेळ हवा असतो तो भेटतच नाही. आणि मोठे मोठे मंदिर असतात ना, आपण जातो तिथं दर्शनाला, आपल्याला तिथं साधं डोकं पण टेकता येत नाही, एवढी गर्दी असती, बरोबर ना. पण आमच्या एरियामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे ना तर खूप शांत ठिकाणी आणि खूप म्हणजे कॉलनीमध्ये आहे ना, त्याच्यामुळं काय होतं, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वेळेनुसार येता येतं. आता सकाळी खूप 12पर्यंत खूप जास्त गर्दी होती. मी मम्मीच्या घरी जातानीच बघितलं होतं, खूप जास्त गर्दी होती. म्हटलं आता आपल्याला निवांत दर्शन काय होणार नाही, त्याच्यासाठी मी काय केलं, आधी मम्मीच्या घरी गेले, तिकडं साबुदाण्याची म्हणजे खिचडी बनवली पप्पांना आणि मम्मी घरी नसल्यामुळे मग त्यांना बनवून दिली. आणि त्याच्यानंतर मग तिला, माझ्या बहिणीला घेऊन आणि माझ्या मुलाला घेऊन मग मी मंदिरात गेले. मग अशी शांततेत पूजा करता आली. आर्यननी शूट घेतला आहे, बघताय ना, अर्धवट शूट घेतोय. तर इथे छान अशी पूजा केली. खूप प्रसन्न वाटतं महादेवाच्या मंदिरात आलं की. इतर वेळेस मी येत नाही बरं का, खरं तर फक्त सोमवार असला किंवा मग महाशिवरात्र असली की येते, की असं येते. आणि इतर वेळेस काय करते, जर मम्मीकडे जात असेल ना तर लांबूनच दर्शन घेते. जास्त काय पूजा माझी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते, जास्त काय मला जमत नाही की असं परफेक्ट आलं पाहिजे. जसं माझी बहीण करत होती ना, तिला बघूनच मी करत होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा प्लीज, परत एकदा सांगते. लाईक नाही तुम्ही करत आणि कमेंट्स पण करा, काही चुकत असेल तर ते पण सांगा. आणि तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ ते कमेंटद्वारा पण सांगू शकता. इथे रात्रीच्या खिचडीची तयारी चालू होती आणि आर्यनने एवढे छोटे छोटे बटाटे कट करून दिले होते. त्याला असे छोटे छोटे कामं लावते मी, कारण की खूप जास्त फोन बघतो तो, मोबाईल बघतो, म्हणून मी त्याला मध्ये मध्ये असं बिझी ठेवते.
तर मी त्याला आज घेत होते, म्हटलं चल तुला घेते मी आज व्हिडिओमध्ये, तर म्हटलं मला नाही यायचंय. इथे रात्रीची खिचडी मी बनवली होती, दुपारी मी तिकडे खिचडी खाल्ली होती मम्मीकडे, त्याच्यामुळे मग इकडून मी पप्पांना बोलवलं होतं, त्यांना पण द्यायची होती म्हणून जास्तीची बनवली होती. आणि आर्यन पाहताय ना, प्रत्येक वेळेस मी त्याच्याकडे कॅमेरा केला की लगेच पळ काढतो, तो येत नाही कॅमेऱ्यामध्ये, खूप जास्त मस्ती करतो. आणि काय माहिती त्याला काय होतं काय माहिती, आता व्हिडिओमध्ये यायला तर खूपच नखरे करतो. बघा तुम्ही आता, जसा त्याच्याकडे कॅमेरा पकडला की लगेच तोंड लपवतो, असं करायला लागलाय हा मुलगा. चला, याचे नाटक दिवस रात्र चालूच आहे. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.